ठीक आहे. आणि महत्वाची सूचना सगळ्यांसाठी, की ज्यावेळेस तुम्ही जॉईन होताय, लेफ्ट होताय, दिस इज नॉट अ गुगल मीट, दिस इज नॉट अ झूम. ऑल स्टुडंट्स अँड देअर प्रेझेंटी बिकम रेकॉर्डेड हिअर. इथं विद्यार्थ्याची पूर्णतः प्रेझेंटी, फक्त तो आलाय आणि प्रेझेंटी लावून गेलाय, त्याला काही व्हॅल्यू नाहीये. तो किती वेळ थांबलाय ते पर्सेंटेज मध्ये, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, ते पर्सेंटेज मध्ये दिसतं. काही विद्यार्थी 90% थांबले तासाला, समजा 30 मिनिटाचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये काही लेफ्ट झालेत, काही ते सगळं दाखवतंय. त्याचं सगळं रेकॉर्डिंग इथं आमच्याकडे आहे आणि त्याचा फायदा तोटा तुम्हाला शेवटला लक्षात येईल. त्याच्यामुळे तासाला शेवटपर्यंत थांबायचंय. जे अजूनही अटॅच होत नाही, ज्यांना अजूनही कळत नाही, त्यांच्यासाठी काही वेगळा मार्ग नाहीये. ज्याला आवश्यकता वाटते ना तासाला जॉईन म्हणजे, त्यांनी जॉईन व्हायचंय, आपला फायदा करून घ्यायचा आहे. एक लक्ष द्या. आता इथं हे सिंगल स्टेप मेकॅनिझम दिसतंय आपल्याला, सायमल्टेनियस म्हणजे एका पाठोपाठ घडते. बॉन्ड ब्रेकिंग, सीबीआर बॉन्ड ब्रेक झालाय आणि दुसरा काय झालाय, COH बॉन्ड तयार झालाय. म्हणजे इथं बघा मिथिल अल्कोहोल मध्ये COH बॉन्ड तयार होताना दिसतोय. हा जो अटॅक आहे, न्यूक्लिओफाईल OH अटॅक करतो, पण कोणत्या साईडने, बॅक साईडने. याला म्हणायचं बॅक साईड अटॅक. आता बॅक साईडच का केला, बीआर का नाही केला? बीआर साईडने झाला असता ना, बीआर जो जोडलाय CBR, त्या साईडने अटॅक होऊ शकत होता. बिकॉज ऑफ, मग आता इथं दिसतंय आपल्याला, बिकॉज ऑफ द न्यूक्लिओफिलिक अटॅक ऑन द सबस्टिट्यूशन रिएक्शन, इन सबस्टिट्यूशन रिएक्शन फ्रॉम द साइड, अपोजिट साइड, दॅट ऑफ द लिव्हिंग ग्रुप. आता जर बीआर कडून घेतला असता तर तिथं काय झालं असतं, इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन झालं असतं. रिपल्शन म्हणतो आपण, म्हणजे काही एकमेकांपासून बाजूला जाणे, रिपल्सिव्ह फोर्स तयार झाला असता तिथं. इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन झालं असतं दोन न्यूक्लिओ फाईल्स मध्ये, किंवा एक लिव्हिंग ग्रुप मध्ये आणि न्यूक्लिओ फाईल्स मध्ये रिपल्सिव्ह फोर्स झाला असता. असं होऊ नये म्हणून कोणत्या साईडने अटॅक केला, बॅक साईडने. मग असं म्हणणार तुम्ही, इन एसेन टू रिॲक्शन बॅक साईड अटॅक इज अ फेवरेबल. मग इथं काय होतंय, बॅक साईड अटॅक आपल्याला दिसतोय. नंतर ट्रान्झिशन स्टेट होताना दिसतं, तिथं लिव्हिंग ग्रुप तिथून निघून जातोय, लिव्हिंग ग्रुप म्हणजे बीआर निघून जातोय. आणि दुसरा एक ट्रान्झिशन स्टेट मध्ये बघा, लिव्हिंग ग्रुपही दिसतोय, बॉन्डेड दिसतोय, पार्शलही, पार्शल बॉन्ड आहे, पूर्णतः बॉन्ड नाही. पार्शल म्हणजे तो ब्रेक होऊ शकतो. आणि दुसरा जो न्यूक्लिओ फाईल आहे तो सुद्धा कशाने जोडलेला आहे, पार्शल बॉन्डनेच जोडलेला आपल्याला तिथं दिसून येतोय. सो टोटल निगेटिव्ह चार्ज डिफ्यूज, तिथे पूर्णतः चार्ज डिफ्यूज होताना आपल्याला तिथे दिसून येते. नंतर दुसरा मुद्दा आपण त्याच्यामध्ये जर बघितलं, सो ट्रान्झिशन स्टेट कंटेन द पेंटा कॉर्डिनेट कार्बन हॅव्हिंग 3 सिग्मा बॉन्ड. आता तिथं 3 सिग्मा बॉन्ड आपल्याला दिसून येतात. बॉन्ड अँगल 120 तिथं दिसून येतोय. 2 पार्शियल कोव्हॅलंट बॉन्ड तिथे दिसून येतात, अलॉंग विथ परपेंडिक्युलर टू द प्लेन. पार्शियल कोव्हॅलंट बॉन्ड एक OH दिसतो आणि दुसरं मला वाटतं बीआरचा दिसून येतो तिथं. नंतर पुढे जर बघितलं, इज एसेन टू रिॲक्शन हॅज अ कायरल कार्बन ॲटम. कायरल कार्बन ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टिट्यूट दिसून येतोय. नंतर अपोजिट कॉन्फिगरेशन दिसून येतंय आपल्याला तिथं. नंतर अकॉर्डिंग टू वाल्टन इन्व्हर्जन. आता इन्व्हर्जन काय, एसेन टू रिॲक्शन मध्ये इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आपल्याला तिथं दिसून येतंय अकॉर्डिंग टू वाल्टन सायंटिस्ट. त्याला वाल्टन इन्व्हर्जन असंही म्हटलं जातं. बिकॉज ऑफ, एवढं एक शब्द ध्यानात ठेवायचा आहे. व्हॉट इज अ कॉन्फिगरेशन इन SN2 तिथं म्हणायचंय मग तुम्हाला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. सो दिस इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन इज अ रिझल्ट ऑफ बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. ज्या साईडने बॅकसाइड अटॅक झालाय SN2 मध्ये, काय झालं, बॅकसाइड अटॅक झाल्यामुळे तिथं इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आपल्याला दिसून येतंय. आणि दुसऱ्या SN1 मध्ये आपल्याला काय दिसतंय तर बघूया, रेसिमायझेशन तिथं दिसून येईल. तर मग हे एक तिथं पॉईंट आहेत. नंतर आपल्याला पुढे जायचंय SN1 मेकॅनिझम मध्ये. आता SN1 काय आहे, याच्यासारखीच रिॲक्शन आहे, अतिशय सोपी आहे. पहिल्या जुन्या सिलेबस मध्ये खूप आपल्याला ब्रीफ म्हणजे खूप लिहिण्यासाठी होतं, पण याच्यामध्ये थोडंसं आता कमी करून दिलंय त्यांनी, महत्वाचा पार्ट्स आपल्याला तिथं दिलाय. तर मग बघूया SN1 मेकॅनिझम. युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, अतिशय महत्वाची रिॲक्शन तिथं आपल्याला दिसून येते. सो रिॲक्शन बिटवीन, आता इथं बघा रिॲक्शन कशामध्ये झाली, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. जे स्ट्रक्चर दिसतोय तुम्हाला, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडचं स्ट्रक्चर दिसतंय. आणि हायड्रॉक्साईड आयन OH- आयन दिसतोय का, प्रत्येकाला दिसतोय बघा, रिॲक्शन मध्ये दिसतोय. नंतर काय मिळतंय, टू गिव्ह टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. रिॲक्शन आपल्याला अतिशय सोपी आहे, कळण्यासाठी सोपी आहे. मग इथं सुद्धा काय होतंय, बीआर निघून जातोय, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडचा बीआर निघून जातोय. आणि काय जोडल्या जातोय तिथं, OH जोडल्या जातो, म्हणजे सबस्टिट्यूट केला जातो. OH सबस्टिट्युटेड, कोणाच्या जागेवरती, बीआरच्या जागेवर OH काय केला जातो, सबस्टिट्युटेड केला जातो. मग इथं काय केलं जातं, या रिॲक्शनला फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स आहे. बिकॉज ऑफ द रिॲक्शन डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन सबस्ट्रेट, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड्स.
दिसतंय एक नंबरला तुम्हाला टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे याच्यावरती रिॲक्शनचा रेट डिपेंड असल्यामुळं ही स्पेसिस कशी आहे, एकच सिंगल स्पेसिस घेतली म्हणून याला म्हटलं युनी म्हणजे एक, युनी मॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे SN1. मग पुढे तयार काय झालंय, Br निघून गेला आणि तिथं काय जोडला OH. मग टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडच्या जागेवर काय तयार झालं, टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल, आणि तिथं Br बाहेर पडलेला आपल्याला दिसून येतोय. मग त्याचा रेट, मग त्या रिॲक्शनचा रेट लिहायचा, कायनेटिक्स लिहायचा, आपल्याला काय लिहू शकतो आपण, रेट इज इक्वल टू K ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, शॉर्ट मध्ये दाखवलं, ब्रॅकेट म्हणजे ते कॉन्सन्ट्रेशन आहेत त्या स्पेसिसचे, तिथं आपल्याला दिसून येत आहे. आपण इथे जर दिसतंय आपल्याला काय दिसतंय, इट कॅन बी सीन, आपण बघू शकतो, काय बघू शकतो, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन सबस्टेट आर्टिक पार्ट इन रेट इक्वेशन मध्ये दिसतोय आपल्याला, तिथं दिसतंय काय दिसतंय, फक्त टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड्स घेतलाय, तो हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट होतोय, 2 स्टेपचं मेकॅनिझम आपल्याला तिथं दिसतंय. 2 स्टेपचं मेकॅनिझम काय आहे तर आपण बघूया. सुरुवातीला बघा काय घेतलंय, CS3 थ्राइस टाइम्स CBr म्हणजे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड घेतलंय. पहिली स्टेप आहे स्लो स्टेप आहे. मग पहिल्या स्टेप मध्ये काय होतंय, कार्बोकॅटायन फॉर्म होतोय. काय तयार होतो, कार्बोकॅटायन्स. बघा Br निघून गेलाय, जो एरो दिसतोय स्टेप फर्स्ट मध्ये, जो एरो दिसतोय म्हणजे तो बॉन्ड काय झालाय, ब्रेक झालाय, आणि इथं फक्त राहिले काय, कार्बन, आणि त्याला 3 CS3 जोडलेले दिसतात. Br सेपरेट कार्बोकॅटायन्स तयार झालाय. ही झाली इंटरमिडिएट स्टेट, याला काय म्हणायचं, इंटरमिडिएट स्टेट म्हणायचे. कार्बोकॅटायन फॉर्मेशन, इट इज अन इंटरमिडिएट स्टेट. मग स्टेप सेकंड मध्ये काय झालंय, स्टेप सेकंड मध्ये झालंय काय, OH हा जो न्यूक्लिओफाईल आहे तो घेतलेला आहे आपण, तो काय करतोय, त्या कार्बन जो पॉझिटिव्ह सेंटर आहे त्याच्यावरती काय करतोय, अटॅक करतोय. दिसतंय का तुम्हाला, दिसतंय CS3 त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्या कार्बनवरती OH सुद्धा अटॅक करतो, आणि साधारणतः पुढे त्याला कार्बनला OH जोडला जातो. टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल्स हे तयार होतंय. 2 स्टेपचं मेकॅनिझम आहे, अतिशय सिंपल मेकॅनिझम आहे. सायलेंट फीचर जर माहिती लिहायची असली आपल्याला तर 2 स्टेप मेकॅनिझम म्हणावं लागेल. तिथं हेट्रोलिसिस होतंय, म्हणजे काय होतंय बघा, CX बॉन्ड आहे दिसतोय का तुम्हाला, इन द स्लो स्टेप पहिल्या याच्यामध्ये CX म्हणजे CBr बॉन्ड काय होतोय, ब्रेक होतोय. अँड देन द रिव्हर्सिबल फर्स्ट स्टेप टू फॉर्म द प्लेनर कार्बोकॅटायन इंटरमिडिएट, पहिल्यामध्ये काय होतं, CX बॉन्ड काय होतोय, ब्रेक होतोय, आणि कार्बोकॅटायन फॉर्म झालेला तिथं दिसून येतोय. नंतर अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल, मग न्यूक्लिओफाईल अटॅक करतोय ते कार्बोकॅटायनवर. इट इज अ फास्ट अँड सेकंड स्टेप टू फॉर्म द प्रोडक्ट. याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, OH काय करतोय, इथं हे बघा, इथं OH दिसतोय, तो अटॅक करतोय कार्बोकॅटायन वरती, आणि तिथं तयार होतोय टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल्स, म्हणजे Br च्या जागेवर OH आणायचं, एवढंच ध्यानात ठेवा. नंतर एसएनएल रिॲक्शन कॅरिड आउट द कायरल कार्बन देन ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टेट. मग इथं दिसतंय तुम्हाला, मग याच्यामध्ये काय दिसतंय, टू फॉर्म नियरली रेसिमिक मिक्सचर कालच बघितलं. इट इज अ इक्विमोलार मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रो अँड लिओ रोटेटरी सबस्टन्स. हे काय होतं, याच्यामध्ये जे रोटेशन असतात ते रोटेशन काय होतात, कॅन्सल होतात, कारण की इक्विमोलार मिक्सचर असतं. कशाचं, इट इज अ मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स अँड लिओ रोटेटरी सबस्टन्स, सो कॉल्ड ॲज अ रेसिमिक मिक्सचर ऑर रेसिमायझेशन असंही म्हटलं जातं. सो द फॉर्मेशन ऑफ इनॅन्शिओमर्स, देर इज ऑलमोस्ट इक्वल अमाऊंट. तिथे इनॅन्शिओमर्स तयार होताना दिसतात आपल्याला. इनॅन्शिओमर्स बोथ आर इक्वल क्वांटिटी, इक्वल अमाऊंट मध्ये दिसतात. सो SN1 रिॲक्शन शोज रेसिमायझेशन, तिथं काय म्हणायचं आपल्याला, रेसिमायझेशन आपल्याला तिथं दिसून येतंय. दिस इज अन SN1 रिॲक्शन. मग SN1 मध्ये काय म्हणणार तुम्ही, इट इज अ रिॲक्शन बिटवीन, आता मी पुन्हा सांगतोय, रिॲक्शन बिटवीन टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड अँड हायड्रॉक्साइड आयन टू फॉर्म द टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल्स तयार होतंय. And the rate of that particular reaction is depend on only one species, that is the tertiary butyl bromide. So reaction is unimolecular. It is a second step reaction. 2 step मध्ये the first step, the breaking of CBr bond to formation of carbocations, and the carbocations, after that OH nucleophile attacks on the carbocations turn to formation of tertiary butyl alcohol. It is a 2-step mechanism, hydrolysis process, attack on nucleophile. इट इज अ सिम्पल. आलं तर 3 मार्काला हा प्रश्न आपल्याला लिहिता आला पाहिजे, अतिशय सोप्या कायनेटिक्स लिहिता आलं पाहिजे, त्याचं अतिशय सोपं आहे. मग हे जे SN1 आणि SN2 आहे, त्या रिॲक्शन आपण दोन्ही बघितल्या, तर याच्यावरती काही फॅक्टर्स आहेत ते परिणाम करतात. विच फॅक्टर्स आर अफेक्ट. मग त्याच्यामध्ये नेचर ऑफ सबस्टेट पहिलं दाखवलंय, नेचर ऑफ सबस्टेट SN2 मध्ये बघूया.
This is a transition state of SN2 mechanism because of it is a pentacoordinate crowded structure तिथे दिसतंय. So only primary alkyl halides are less favored in tertiary halides. मग इथं अल्किल हॅलाइड्स जे दाखवले तिथं मेकॅनिझम जे आहे कशाच्या फेवर मध्ये आहे ऍज अ रिझल्ट. मग कोणता सबस्टिट्यूट पाहिजे आपल्याला तिथं SN2 मध्ये, कोणत्या सबस्टिट्यूट घेतल्यानंतर रिॲक्शन व्यवस्थित फेवरेबल होईल, तर मग SN2 मेकॅनिझम इज अ फेवर्ड इन प्रायमरी अल्किल हॅलाइड्स. जे प्रायमरी अल्किल हॅलाइड्स विच इज अ फेवरेबल इन SN2 मेकॅनिझम. अँड टर्शियरी हॅलाइड्स आता जे आपण घेतलं SN1 मध्ये जे टर्शियरी हॅलाइड्स घेतलं इट इज अ लेस्ट म्हणजे कमी फेवरेबल आहे. मग त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला प्रायमरी अल्किल हॅलाइड्स वापरायचे आणि आपण प्रायमरी अल्किल हॅलाइड्सच वापरलं होतं. मिथिल ब्रोमाइड कशामध्ये घेतलं होतं SN2 मध्ये घेतलेलं आपल्याला तिथं दिसून येत आहे. नंतर पुढे SN1 मध्ये बघायचं इट इज अ प्लेनर कार्बोकॅटायन इंटरमिडिएट तिथं होताना दिसते, स्टडी क्राउडिंग दिसते. मग आपल्याला तिथं काय म्हणता येईल ऍज अ रिझल्ट डायरेक्टली सांगतोय मी तुम्हाला ऍज अ रिझल्ट इन SN1 मेकॅनिझम मोस्ट फेवर्ड इन टर्शियरी हॅलाइड्स अँड लेस फेवरेबल इन प्रायमरी अल्किल हॅलाइड्स. आता प्रायमरी अल्किल हॅलाइड्स सेकंडरी टर्शियरी आपण हे बघितलेलं आहे, कारण की जो हॅलाइड्स ग्रुप ज्याला जोडलेला असतो प्रायमरी कार्बनला सेकंडरी त्याच्यावरती ते डिपेंड असतं. तर मग इथं फक्त एक ध्यानात ठेवायचं SN1 कशाच्या फेवरेबल आहे, SN1 इज अ फेवरेबल इन टर्शियरी अल्किल हॅलाइड्स. आता बघितलं ना आपण टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड घेतलं होतं SN1 मध्ये, रिएक्शन चांगल्या पद्धतीने फेवरेबल तिथं आपल्याला दिसून येते. आणि SN2 मध्ये काय प्रायमरी अल्किल हॅलाइड्स, ध्यानात ठेवा. नंतर पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे, तिथं आपल्याला दिसतंय काही स्ट्रक्चर दाखवले क्राउडिंग डिस्टॅबिलायझेशन इन्क्रीज कसं कसं होत जात आहे, स्टॅटिक रिलीफ कशी मिळते, हायपर कॉन्ज्युगेशन कसं मिळते ते तुम्हाला तिथं चार्ट मध्ये बघायला मिळणार आहे. मग सेकंडरी कार्बोकॅटायन्स मध्ये काय होते, कोणता प्लस आय इफेक्ट आहे इथं इन्क्रीजिंग SN1 मध्ये दिली आणि SN2 मध्ये रिॲक्शन आपण आता जे बघितलंय प्रायमरी सेकंडरी टर्शियरी कशा पद्धतीनं. आता प्रायमरी SN1 मध्ये जो रेट आहे रिॲक्शनचा इन्क्रीज होताना दिसतोय बघा, प्रायमरीला आधी दिसतो सेकंडरी आणि नंतर टर्शियरी, आणि SN2 मध्ये टर्शियरी सेकंडरी प्रायमरीकडे उलट येताना आपल्याला तिथं दिसून येतोय, तुम्ही वाचून बघू शकता. नंतर आपल्याला पुढे जायचंय, पुढचा पॉईंट बघायचा न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ रिएजंट. जो रिएजंट घेतलाय आपण त्याची न्यूक्लिओफिलिसिटी काय आहे तो एक मुद्दा त्याच्यावरती अफेक्ट करतोय SN1 आणि SN2 मध्ये. तर तिथं बघितलं न्यूक्लिओफाइल्स दिस इज अ स्पेसिस which possess electron pair to form the bond with carbon. कार्बन सोबत बॉन्ड तयार करण्यासाठी त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग जे न्यूक्लिओफिलिक कॅरेक्टर आहे एनी स्पेसिस इज एक्सप्रेस इन इलेक्ट्रॉन रिलीजिंग टेंडन्सी. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन रिलीजिंग टेंडन्सी आपल्याला तिथं दिसून येत आहे अकॉर्डिंग टू लेविस बेस. दॅट मीन्स द स्ट्रेंथ ऑफ दॅट अ पर्टिक्युलर इट इज अ कोरिलेटेड. मग आपण जर बघितलं मोर पॉवरफुल न्यूक्लिओफाइल अटॅक, पॉवर आता OH कसं आहे पॉवरफुल आहेच, मग जर पॉवरफुल न्यूक्लिओफाइल जर घेतला जसा OH सारखा अटॅक सबस्टेट फास्टर अँड फेवरेशन टू SN2 मेकॅनिझम. SN जर मोर पॉवरफुल जर घेतला तर SN2 च्या फेवर्स मध्ये दिसतो आपल्याला, रिॲक्शन फास्ट होताना तिथे दिसून येते. अँड SN1 मध्ये जर बघितला इट इज इंडिपेंडंट ऑफ नेचर ऑफ न्यूक्लिओफाइल. ते न्यूक्लिओफाइलचं नेचर कसं आहे, कारण की तिथं स्लो स्टेप दिसून येते, कार्बोकॅटायन्स इंटरमिडिएट होताना दिसून येते, रिॲक्शन तिथं फास्ट होऊ शकते. मग ह्या पद्धतीनं तिथं नेचर जे आहे न्यूक्लिओफिलिसिटी त्या रिएजंटची महत्वाची आपल्याला तिथे दिसून येते. नंतर सॉल्व्हंट पोलॅरिटी पुढचा मुद्दा आहे. सॉल्व्हंट पोलॅरिटी काय आहे, बिकॉज ऑफ द SN1 मेकॅनिझम तिथं दिसतंय प्रोसीड होतंय, पण कशाने कार्बोकॅटायन तिथं फॉर्म होताना दिसतोय, कार्बोकॅटायनची जी इंटरमिडिएट स्टेप तिथं होताना दिसून येते. मग तिथं आपल्याला गुड आयोनायझिंग जे सॉल्व्हंट आहे पोलार सॉल्व्हंट आहे स्टॅबिलाइज द आयन्स बाय सॉल्वेशन प्रोसेस. सॉल्युशन प्रोसेस जी आहे तिथं होताना आपल्याला दिसून येते त्या पद्धतीने तिथं आपल्याला. नंतर SN2 मध्ये जर बघितलं आपण SN2 मध्ये सुद्धा आपल्याला तसं दिसतंय रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे SN2 मेकॅनिझम मध्ये. ऑल सबस्टेट आर नॉट अ फेवरेबल, आपण तिथं बघितलंय प्रायमरी एका सेकंडरी एका टर्शियरी त्या पद्धतीनं. नंतर पोलार सॉल्व्हंट आहे ते काय करतात स्टॅबिलाइज करतात. पोलार सॉल्व्हंट स्टॅबिलाइज न्यूक्लिओफाइल. म्हणजे आपण सॉल्व्हेशन प्रोसेस बघतो, म्हणजे सॉल्व्हंट सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. पोलार घ्यायचेत का नॉन पोलार आपल्याला तिथे घ्यायचेत तिथं आपण बघू शकतो. सो इथं काही प्रॉब्लेम दिलाय तो प्रॉब्लेम तिथं सोडून दिलाय तुम्ही बघू शकता. Which of the following two compounds which would react with faster by the SN2 mechanisms
अँड व्हाय तिथं दिलंय, पहिलं दिलं 1 क्लोरोबिटेन, नेक्स्ट आहे 2 क्लोरोब्युटेन तिथं आपल्याला दिलेलं आहे. SN2 मध्ये काय, SN1 मध्ये काय आहे तिथं आपण आता बघितलेलं आहे. त्याच्यामुळे खाली त्याचे रिझन्स दिलेत, काय सेकंडरी आहे का प्रायमरी आहे का टर्शियरी आहे, कशामुळे ह्या पद्धतीने तिथं प्रॉब्लेम तुम्ही बघू शकता. आता उद्याच्या तासाला आपण बघणार आहोत इलिमिनेशन रिॲक्शन. आता पुन्हा रिॲक्टिव्ह पार्ट चालू झाला, इलिमिनेशन रिॲक्शन, एक लक्ष द्या. नंतर डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणतोय, नंतर पुढे जायचं आपल्याला सेडझिप्रूल आपण जो बघितला तिथं, नंतर रिॲक्शन विथ मेटल्स, मॅग्नेशियम सोबत वर्ड्स रिॲक्शन आहे, वर्ड्स फिटिंग रिॲक्शन आहे अतिशय महत्वाची. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलोअरिन्स ही एक महत्वाची रिॲक्शन आपल्याला तिथे बघायची. नंतर हॅलोजनेशन ही एक रिॲक्शन महत्वाची आहे. नायट्रेशन आहे, सल्फोनेशन आहे, पुढे एक फिडेल क्राफ्ट आहे, ही नेम रिॲक्शन आहे, बोर्डाला विचारल्या जाऊ शकतात. आणि जे युजेस आहेत बघा, जे अल्किल हॅलाइड्स आहेत किंवा पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स आहेत, त्याची युजेस आता यावर्षी सिलेबस मधून पुन्हा डिलीट केले, पण तरी आपण थोडासा पार्ट त्याचा घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला अतिशय काळजीपूर्वक पुढे जायचंय. प्रत्येक लेक्चरला आपल्याला उपस्थिती दाखवायची. आता बायोलॉजीचं लेक्चर आपण आज दुपारच्या सेशन मध्ये बायोलॉजीचं लेक्चर टाकणार आहे. प्रत्येकाने फक्त ग्रुप बघत राहायचा आहे. 11वी 12वी केमिस्ट्री आणि 12वी बायोलॉजीचा ग्रुप किंवा तुमचे इतर जे ग्रुप आहे ते बघत राहायचंय. कधीही लेक्चर्स थोडंसं त्याच्यामध्ये कंटिन्युटी आणण्याचा प्रयत्न चालू आहे. जसा वेळ मिळतोय तसं आपण काय करतोय, शेड्यूल नुसार तिथं लेक्चर्स अटेंड करतोय. इथून पुढे प्रत्येक वेळेस आपण लेक्चरला आपलं प्रेझेंटी पाहिजे, कोणीही गैरहजर तिथं लेक्चरला राहायचं नाही. लवकरात लवकर शाळा आपण चालू करणार आहोत, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. जसं तुम्हाला फळ्यावरती जितकं डीप मध्ये देता येईल तसं मोबाईलवरती काही लिमिटेशन्स असतात, ऑनलाईनला काही लिमिटेशन्स असतात, पण त्याच्यातूनही तुम्हाला ब्लँक न राहता काही गोष्टी समजाव्यात, सिलेबस पर्यंत तुम्ही गेले पाहिजेत, त्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा इथं प्रयत्न असतो. तिथे लक्ष द्या. अजून एक सूचना महत्वाची आहे,